तर राज्य सरकारने मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांना शाळेत कॉलेजला सहज जाता यावं यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। आता पात्र मुलींना जे मोफत सायकल आहे ती दिली जाणार आहे। ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील शाळकरी व महाविद्यालयीन मुलींसाठी लागू करण्यात आलेली आहे। ज्या मुलींच्या शैक्षणिक संस्थेची अंतरावर असलेल्या ठिकाणी नियमित ये-जा करावी लागते। या योजनेचा उद्देश म्हणजे शाळा सोडणाऱ्या मुलींचे प्रमाण जे आहे ते कमी करणे, शिक्षणामध्ये सातत्य ठेवणे आणि सुरक्षित प्रवास जो आहे तो सुनिश्चित करणे हा या योजनेचा उद्देश आहे। ही योजना केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षण विभागांतर्गत राबविली जाते। काही राज्यांमध्ये 9वी ते 12वी तर काही ठिकाणी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जातो। मुलींना सायकल मिळवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही प्रकारे तुम्हाला मुलींना अर्ज करावा लागतो। अर्जासोबत शाळेचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार कार्ड आणि पालकांची माहिती असणे आवश्यक आहे। तर कोणत्या मुली या योजनेसाठी पात्र आहेत, आपल्याला अर्ज कुठे करावा लागतो, आपल्याला ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। मोफत सायकल योजना ही केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षण विभागामार्फत राबविली जाते। या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकलची सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील अनेक मुलींना शिक्षणासाठी लांब अंतर चालत जावे लागते, त्यामुळे शाळा गाठणे किंवा शिक्षण अर्धवट सोडणे यासारख्या ज्या समस्या आहेत त्या मुलींना उद्भवतात। या योजनेमुळे मुलींचा श्रम, वेळ व खर्च वाचतो, तसेच शाळेचे जे नियमितपणा आहे त्या नियमितपणाचे प्रमाण जे आहे ते वाढत जाते। आता या मोफत सायकल योजनेचा जो लाभ आहे कोणत्या मुलींना मिळणार आहे, कोणती मुलगी या योजनेसाठी पात्र आहे ते बघा। अर्जदार जी मुलगी आहे ती महाराष्ट्र राज्याची स्थायी रहिवासी असावी, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावी, ती 9वी ते 12वी मध्ये शिकत असावी किंवा महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेला असावा। महत्त्वाचं म्हणजे शाळा किंवा जे कॉलेज आहे ते घरापासून 2 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असणे आवश्यक आहे त्या शाळेचं किंवा कॉलेजचं। मुलगी ही BPL कुटुंबातील किंवा इतर मागासवर्गीय गटातील असणे आवश्यक आहे। त्या मुलीने इतर कोणत्याही सायकल योजनेचा लाभ घेतलेला नसावा। या योजनेचे मुख्य अजून काही उद्देश आहेत, ते उद्देश बघा। मुलींना शैक्षणिक प्रवासामध्ये सुविधा उपलब्ध करून देणे, शाळा गाळण्याचे प्रमाण कमी करणे, ग्रामीण व दुर्गम भागातील मुलींसाठी शिक्षण जे आहे ते सुलभ करणे, मुलींच्या सुरक्षिततेची खात्री करणे, शिक्षणामध्ये सातत्य आणि गुणवत्तेमध्ये वाढ करणे हा या योजनेचे मुख्य आणि महत्त्वाचे उद्देश आहेत। या योजनेमुळे मुलींच्या जीवनामध्ये आत्मविश्वास व स्वावलंबन निर्माण होते। तर या मोफत सायकल योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते बघा। आधी तुम्हाला ही जे लिंक दिसत आहे mahadbt.maharashtra.gov.in या लिंकवरती तुम्हाला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर शिक्षण विभागामध्ये सायकल वितरण योजना ही तुम्हाला योजना निवडायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आधार क्रमांकाने लॉग इन करायचं आहे। जी आवश्यक माहिती आहे ती भरून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे। जे डॉक्युमेंट सांगितले आहे, शाळेचा दाखला, इतर कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत आणि अर्ज सबमिट केल्यानंतर या अर्जाची स्थिती आहे, जे स्टेटस आहे तुम्हाला वेळोवेळी तपासता येते। तुम्हाला असं मोबाईलमधून तुम्हाला अर्ज करता येणार नाही। तुम्ही डायरेक्ट CSC सेंटरमध्ये जा, सेतू सुविधा केंद्रामध्ये जा, तिथे तुम्हाला अचूक बरोबर तुम्हाला अर्ज ते करून देणार आहेत। ठीक आहे, कारण तुम्हाला मोबाईलमधून अर्ज जे आहेत ते तुम्हाला करता येणार नाही। मी पण सांगितलं आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन, तर ती तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितली आहे। कारण जर तुम्हाला अर्ज करण्याची प्रक्रिया जर तुम्हाला सांगितली तर हा व्हिडिओ जो आहे खूप लांब होणार आहे, म्हणून मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितली। त्याच्यापेक्षा तुम्ही CSC सेंटर म्हणजे सेतू सुविधा केंद्रामध्ये जा, तिथे तुम्हाला अचूक आणि बरोबर ते माहिती अर्ज जे आहेत तुम्हाला ते करून देणार आहेत। काही ठिकाणी तर शाळा कॉलेजमध्ये जो ऑनलाईन फॉर्म आहे तो भरता येतो। तर या योजनेसाठी मोफत सायकल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती म्हणजे डॉक्युमेंट्स कोणती ते बघा। मुलीचे आधार कार्ड, शाळा किंवा महाविद्यालयाचा प्रवेश दाखला, जातीचा दाखला, SC, ST, OBC किंवा EWS असल्यास, रहिवासी प्रमाणपत्र, पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र, BPL असल्यास पालकांची ओळखपत्रे, पासपोर्ट साईज फोटो एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेमध्ये तुम्हाला लागणार आहेत। जर याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला तुमच्या शाळेचे किंवा महाविद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडे तुम्हाला ही माहिती मिळून जाणार आहे। आणि तिथे जर नाही मिळाली तर तुम्हाला तुमच्या तहसील जो आहे तहसीलमध्ये, पंचायत समितीमध्ये किंवा ZP शिक्षण विभागामध्ये ही माहिती मिळून जाणार आहे। मेन म्हणजे पंचायत समिती,
पंचायत समिती सगळ्यांना माहितीच असते, पंचायत समिती आपली कुठे असते, तिथे ही जे तुम्हाला माहिती आहे ती मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर महिला व बाल विकास जे कार्यालय आहे जिल्ह्यामध्ये असते किंवा पंचायत समितीमध्ये पण असते, ठीक आहे, जिल्ह्यामध्ये मेन असते, तर तिथे पण ही माहिती मिळून जाणार आहे. किंवा CSC केंद्रावर, सेतू सुविधा केंद्रावर ही माहिती उपलब्ध असते, त्यांना माहिती असते. तर एवढ्या ठिकाणामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता आणि या मोफत सायकल योजनेबद्दल तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा, त्या मुलींपर्यंत पोहोचवा, त्या गरिबांच्या मुलींपर्यंत पोहोचवा, त्यांना सायकल मिळू द्या, त्यांना या मोफत सायकल योजनेचा लाभ घेऊ द्या. ठीक आहे, जी मुलगी 9वीत शिकली असेल किंवा त्याहून अधिक शिकत असेल तर त्या मुलींना या योजनेचा लाभ घेऊ द्या. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं तुमचं काम आहे. लाईक करा, लाईक केल्यानं मला पैसे मिळत नाही. हा जो व्हिडिओ आहे सर्वत्र पसरतो, शेअर केल्यानं पण पसरतो. ठीक आहे, शेअर करा, लाईक करा. ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.